खरं तर महायुतीच्या वतीनं ही निवडणूक लढवण्यासाठी मॅरेथॉन पद्धतीच्या बैठका सुरू होते आणि नेमकं आम्ही काय करतो याच्याबद्दलची उत्सुकता तुमची सुद्धा शिकेल. दररोज पेपर बघता आम्ही काय करतोय ते आम्हाला माहित नव्हतं, तेवढं तुमच्याकडनं यायचं आणि ते सगळ्या उत्सुकता जी होती त्या उत्सुकतेला आता एक मूर्त स्वरूप आलेलं आहे आणि कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारं महायुतीचं एक अतिशय तगडं पॅनल आहे ज्याच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षांमध्ये या शहराला आवश्यक असणाऱ्या विकासाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार आम्ही देतोय, ज्याचा उल्लेख आदरणीय खासदार पाटील साहेबांनी, आदरणीय खासदार माणिक साहेबांनी केला की ज्यामध्ये महायुतीच्या वतीनं होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 36 उमेदवार, शिवसेनेचे 30 उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 15 उमेदवार अशा पद्धतीनं तिन्ही पक्षांचं एकमत झालं की ज्याची उद्या यादी आपल्याकडे येईल. महायुतीच्या वतीनं कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कोल्हापूरकरांच्या असणाऱ्या सगळ्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी या देशामध्ये महायुतीचं सरकार आहे, या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, या जिल्ह्याचा पालकमंत्री महायुतीचा आहे आणि या शहराचे दोन्ही आमदार सुद्धा महायुतीचे. त्यामुळे विकासाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व कार्यकर्त्यांचं केडर आणि त्या सगळ्या निधीची पूर्तता करण्याबरोबरच एक राईट विजन आणि सगळं कामाला लागतं. शहराच्या विकासाच्या अनेक ज्या काही कल्पना आहेत त्या प्रत्यक्ष अवतरण्यासाठी अशी संधी परत येणार नाही. त्यामुळे शहरवासियांसाठी सुद्धा आणि आम्हा सगळ्यांची जबाबदारी म्हणून सुद्धा आम्ही सगळेजण जे काम करणार आहोत त्या सगळ्याचा कौल उद्याच्या 15 तारखेपर्यंत